सर्वांना नमस्कार. आमच्या NPTEL अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. आधी झालेल्या वर्गामध्ये आपण विभागाबद्दल शिकलो आहोत. या वर्गात आपण विभागीय दृश्यांबद्दल अधिक शिकणार आहोत. तर या विभागीय दृश्यांमध्ये आपल्याकडे वेगवेगळे विषय आहेत, जसे की पूर्ण विभाग कसे काढायचे, जर तो अर्धे विभागीय दृश्य असेल तर ते कसे दिसते, ऑफसेट विभाग कसा काढायचा, फिरवा विभागाचे प्रतिनिधित्व कसे करायचे, या गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या वर्गात शिकणार आहोत. पुढील वर्गात आपण रिबवेब विभाग, संरेखित विभाग याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. जर ते ब्रोकन आउट प्रकारचे विभाग असेल तर ते कसे दिसते आणि जर कोणताही भाग काढून टाकला असेल तर त्याचे प्रतिनिधित्व कसे करावे आणि एक विशिष्ट मशीन घटक आम्ही त्याला कट विभागीय दृश्यावर सादर करायचे असेल तर त्याचे प्रतिनिधित्व कसे करावे हे आपण विभागीय दृश्यावर शिकणार आहोत. तर आपण प्रथम पूर्ण विभागावर पहिला भाग सुरू करूया आणि अर्धा विभागीय दृश्य पाहूया. ज्याचा पहिला विषय घेतो तो पूर्ण विभागाचे प्रतिनिधित्व आहे. उदाहरणार्थ या प्रकारच्या वस्तूचा कदाचित कॅमेरा लेन्सच्या एका भागाचा विचार करूया. जर आपण त्याला या कॅमेऱ्यामधून जाणाऱ्या मिडप्लेनवर अचूकपणे तुकडे करायला आवडेल आणि आपल्याला डाव्या बाजूला असलेला भाग ठेवायचा असेल आणि उजवीकडे असलेला भाग काढून टाकायचा असेल तर आपण या कट विभागीय समतलाला दोन समान विभागांमध्ये विभाजित करतो. डावा भाग ठेवतो, तो कसा दिसतो हे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि उजवीकडील भाग काढून टाकतो. त्या कॅमेऱ्याच्या अंतर्गत तपशील बाहेरून सममितीय दृश्यामधून जाणून घेण्यासाठी आपण असे करतो. आपल्याला पृष्ठभागाची परिघीयता दिसेल, परिमाणे कोणती आहेत आणि इत्यादी गोष्टी दिसतील. जोपर्यंत आपण हे काल्पनिक कट समतल घेत नाही त्याच्या आत कोणत्या प्रकारचे घटक आत आहेत हे आपण खरोखर ते सविस्तरपणे पाहू शकत नाही. पुढे आपण खरोखर हे विभागीय दृश्य पाहतो आणि येथे संपूर्ण वस्तूला आपण दोन समान भागात कापतो आणि ते काढून टाकतो. आपण अशा वस्तूला पूर्ण विभागीय दृश्य म्हणतो. याचे कारण आहे तर उजव्या बाजूचा भाग काढून टाकल्यानंतर उरलेला भाग हा आहे. आपण याप्रमाणे आतील तपशील आणि तो पाहू शकतो आणि हा तुकडा मधून जात असताना आपल्याला येथे एक सामग्री दिसेल, ती येथे आहे. कारण आम्ही त्या दिशेने एक तुकडा असल्याने आपल्याकडे तो आकार आहे. त्याचप्रमाणे पार्श्वभूमीवर जात असलेला एक आकार असू शकतो जो या सममितीय दृश्यातून थेट दिसत नाही. परंतु जेव्हा आपल्याकडे हे पूर्ण विभागीय दृश्य असते तेव्हा आपण पार्श्वभूमीत काय आहे ते देखील पाहू शकतो. ही सामग्रीने बनविलेली त्रिआयामी वस्तू आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला कापता तेव्हा तुमच्याकडे त्या भागांमध्ये काहीतरी सामग्री असते. जिथे समतल त्यामधून जात असेल तिथे आम्ही हॅच्ड केलेल्या रेषा दाखवू. तर ही वस्तू जर आपण प्लॅनर दृश्य म्हणून दर्शवू इच्छित असाल तर याचा अर्थ असा की आपल्याला त्या दिशेने ती वस्तू कशी दिसेल याची खरोखर कल्पना करायला आवडेल. आता ते कापत असलेले कोणतेही समतल आपण फक्त तो भाग कापून विभागीय दृश्याद्वारे दाखवणार आहोत. जर तो भाग समतलाने कापला गेला नाही तर आपण त्याला हॅच्ड रेषेने दर्शवणार नाही. या हॅच्ड रेषा आहेत. म्हणून हा भाग जेव्हा आपण कापणार आहोत
तेव्हा तो भाग या समतलाद्वारे चिरला जाणार नाही हे आपण पाहतो, म्हणून हा भाग आपण कोणत्याही हॅचद्वारे दाखवत नाही, तो भाग तिथे आहे आणि ही सामग्री तुकडे आहे. चला आपण दुसरा रंग वापरूया. म्हणून आपण पाहत आहोत तो भाग. या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे तळाशीही आपल्याकडे एक प्रकारची सामग्री आहे. आपल्याकडे अशा प्रकारची सामग्री आणि हा भाग आहे. त्याचप्रमाणे पार्श्वभूमीवर हा भाग समतलाद्वारे कापला जात नाही, म्हणून या भागाचा समतलाद्वारे तुकडा केला जात नाही. आपण त्यास कोणत्याही हॅच ने दर्शविले नाही. जिथे जिथे साहित्य काढले गेले आहे तेथे आपण त्यास हॅच्ड रेषांनी दाखवणार आहोत. जर तुकडे करताना जर आपण ती सामग्री काढण्याच्या स्थितीत नसल्यास आपण ती सामग्री हॅच्ड रेषांनी दाखवणार नाही, कारण ही एक सममितीय वस्तू आहे. आपण ती नेहमी मध्यवर्ती रेषा माहितीद्वारे दाखवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही जे काही विभाग वापरत आहोत ते आम्ही नेहमी दाखवतो. तर माझ्याकडे एक तुकडा असू शकतो. आपण बाणांचा वापर करूया. ए ए म्हणून बाणाची दिशा आपण हा भाग ठेवणार आहोत आणि आपण हा भाग काढून टाकणार आहोत. त्यामुळे बाणाची दिशा ठेवलेल्या भागाचे प्रतिनिधित्व करते आणि जेव्हा मी वरच्या दृश्यामधून पाहत असतो ते रेषेप्रमाणे समतल कापून केले आहे असे दिसते. बाणांची दिशा असेल अशा प्रकारे हा भाग टिकवून ठेवतो आणि हा भाग काढून टाकतो. तर सहसा आपण या कापलेल्या विभागीय दृश्यासाठी आपण कोणत्या विभागाचे प्रतिनिधित्व करतो हे आपण दर्शवतो, जेणेकरून लेबलचा उल्लेख करावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही सामग्री काढता तेव्हा तुम्ही योग्य रेषांनी प्रतिनिधित्व केले पाहिजे. जर ते लोखंडी प्रकारचे साहित्य असेल तर आपण वापरत असलेल्या लाईन्सचा प्रकार, जर ते पितळ, कांस्य, तांबे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरणार आहोत. जर ते लाकूड असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा असतील. त्यामुळे या रेषांच्या आधारावर आपण कोणत्या प्रकारचे साहित्य वापरत आहोत हे समजून घेण्याच्या स्थितीत असू. सामान्यतः जेव्हा तुम्ही उद्योगांमध्ये उत्पादन श्रेणीत उत्पादन करता तेव्हा या उत्पादन प्रक्रियेदरम्यान ड्रॉईंग शीट्स वितरित केल्या जातील आणि तिथे आपण कोणत्या प्रकारचा भाग उत्पादन करीत आहोत आणि कोणत्या प्रकारचे साहित्य आत वापरले गेले आहे हे खरोखर समजून घेण्याच्या स्थितीत असू. चित्रमय पद्धतीने दाखवण्यासाठी आपण साधारणपणे दाखवत असलेले योजनाबद्ध शीर्ष दृश्यामध्ये संपूर्ण वस्तू दाखवतो आणि एक विभाग समतल असते. जर आपण शीर्ष दृश्याने पाहत असल्यास ती गोष्ट आपण कसे पाहणार आहोत, हा भाग अशा प्रकारे दिसतो की आपण जो भाग राखणार आहोत तो बाणांनी आणि कट समतलाने दाखवतो. लांब डॅशनंतर दोन लहान डॅशने आणि पुढे असेच दाखवतो. हे कट समतलाचे प्रतिनिधित्व आहे आणि आत आपल्याकडे या छुप्या रेषा आहेत. या ओळी ज्या आपण डॅश रेषांनी दाखवणार आहोत त्यासाठी आपण हा भाग राखून ठेवतो. तो भाग काढून टाकतो. राहिलेले हे विभाग आपण अशा प्रकारे प्रतिनिधित्व करतो. जर आपण हे पूर्ण वस्तूसह केले तर आपण त्याला पूर्ण विभागीय दृश्य म्हणतो. तेथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. विभागीय क्षेत्र दृश्यमान बाह्य रेखांनी बांधले गेले आहे. जेव्हा आपण ते शीर्ष दृश्याने दिसत असले तरीही आणि आम्ही इतर गोष्टी कट विभाग उघडल्यावर आपण डॅश रेषांचे प्रतिनिधित्व करतो, परंतु कट नंतर डॅश लाईन असू नये कारण त्या मधून समतल जाते, म्हणून ही रेषा निरंतर रेषा असावी. आपण हे डॅश केलेल्या रेषेद्वारे दर्शवता कामा नये.
हे निरंतर असणे आवश्यक आहे. तर शीर्ष दृश्यामध्ये त्या कट विभागाला न काढता या डॅश रेषा आहेत. दुसरा मुद्दा, कापणाऱ्या समतलाच्या मागच्या दृश्यमान कडा दाखवल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आपण ज्या दृश्यमान कडा खरोखर पाहू शकतो त्या कडा त्या कापलेल्या समतलावर स्पष्टपणे दाखवल्या जायला हव्यात. विभागीय दृश्याच्या सर्व भागांमध्ये लपलेली वैशिष्ट्ये असतील तर ती विभागीय दृश्यांच्या सर्व भागात वगळली गेली पाहिजेत. उदाहरणार्थ, आम्ही येथे तुकडे करत आहोत परंतु विभागाच्या मागे इथे कुठेतरी अंतर्गत भाग लपलेले असू शकतात. परंतु जेव्हा आपण कट विभागीय दृश्याचे प्रतिनिधित्व करीत असतो तेव्हा आपण या कट विभागीय छुपा भाग दर्शवू नये जर ती त्या वस्तूची मागील बाजू लपलेली आहे परंतु दर्शवली जाऊ नये. यासाठी अपवादात्मक उदाहरणे असतात. उदाहरणार्थ, धागे आणि तुटलेले विभाग असू शकतात. ते आपण पुढच्या सत्रात शिकणार आहोत. त्या तुटलेल्या विभागाच्या दरम्यान आपण खरोखर डॅश रेषा दर्शवू शकतो. परंतु बहुतेक स्थितींमध्ये जर एखादी लपलेली गोष्ट असेल तर आपण कट विभाग घेतल्यावर तिला नमूद करू नये. हे मानक प्रतिनिधित्व आहे. आता कोणत्या प्रकारच्या ओळीबद्दल आपण खरोखर सामग्रीवर आधारित ते दाखवले पाहिजे जेणेकरून आपल्याकडे एक डेटा बुक असेल जिथे आपण लोखंडी साहित्य आहे की नाही हे खरोखर पाहू शकतो. उदाहरणार्थ, जर ते ओतीव लोखंड असेल किंवा सर्व साहित्याचा सामान्य वापर असेल तर आपण ते 45 अंश झुकलेल्या रेषेने हॅचच्या स्वरूपात दाखवू शकतो. आणि या समांतर रेषा आहेत ज्यांचे आपल्याला खरोखर प्रतिनिधित्व करायचे आहे. तर तुमचा मिनी ड्राफ्टर काढून तुम्ही खरोखर या समांतर रेषा काढू शकता. जर ते पोलादाचे असेल तर या केवळ समांतर ओळी नसतील. आपल्याला दोन समांतर रेषा थोड्याशा अंतराने दर्शवाव्या लागतील. तर हे पोलादाचे प्रतिनिधित्व करते. जर ते पितळ, कांस्य किंवा तांबे साहित्यासारखे काहीतरी असेल तर या प्रकारचे मऊ साहित्य आपण हॅच्ड रेषेनंतर डॅश रेषा दर्शवतो. पुन्हा निरंतर रेषेने नंतर आपण सामग्रीचे प्रतिनिधित्व करतो. आपण सममितीय वस्तूबद्दल अधिक तपशीलवारपणे पाहू. तर येथे आमच्याकडे अशा प्रकारची वर्तुळाकार सममिती अजिमुथली सममितीय वस्तू आहे आणि आपल्याला ती समतलासह तुकडे करायची आहे. संगणकासाठी सामान्य अर्थ म्हणजे आपण त्या वस्तूचा एक तुकडा घेणार आहोत. तर जर मी या समतलाचे प्रतिनिधित्व करणार असेन तर ते खरोखर त्या मार्गाने जाईल आणि बाणाच्या दिशेचा भाग राखून ठेवला म्हणजे हा भाग राखून ठेवा. हा भाग काढा. एकदा आम्ही हा भाग पूर्ण केल्यावर जे काही राखून ठेवणार आहोत ते येथे दर्शवित आहोत. तुम्ही या वस्तूची अंतर्गत रचना पाहू शकता. त्यात बोअर, ड्रिल केलेले बोअर आहे, तो भाग आणि साहित्य अशा प्रकारे भरले जाते कारण या दोन समांतर रेषा विभक्त होतात म्हणून ती पोलादी वस्तू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात निरंतर रेषेचे प्रतिनिधित्व असायला हवे आणि ते सामग्रीचे प्रतिनिधित्व करते. चला आणखी एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे एक वस्तू आहे आणि कट समतल विभाग आहे. आपण त्याला ए म्हणूया. विभागीय दृश्य दाखवल्यानंतर मला त्या सामग्रीचे प्रतिनिधित्व करायचे असल्यास हा भाग कायम ठेवा. मी फक्त अशा प्रकारच्या लपविलेल्या रेषांनी हे दाखवू नये. हे चुकीचे आहे.
दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कट केलेल्या समतलातून सामग्री काढता तेव्हा तिला हॅच्ड रेषा असायला हव्यात. त्या हॅच्ड रेषा दिसत नाहीत म्हणून हे चुकीचे प्रतिनिधित्व आहे. योग्य प्रतिनिधित्व असणे म्हणजे त्या गोष्टी असणे आणि या निरंतर रेषा देखील असणे. आता आपण अर्धे विभागीय दृश्य पाहूया. अर्धे विभागीय वस्तूच्या एक अर्ध्या भागाच्या आतील भाग दाखवते. बाहेरील भाग तसाच ठेवला जातो आणि हे अर्धा भाग मुख्यतः सममितीय वस्तूंसाठी वापरले जातात. पूर्ण विभागीय दृश्यासाठी तुम्हाला या सममिती ची आवश्यकता नाही, परंतु अर्ध्या विभाग दृश्यांचे प्रतिनिधित्व करणे फायदेशीर आहे, कारण आपल्याला हॅच्ड रेषेने संपूर्ण वस्तू भरणे आवश्यक नाही, कारण त्याच्याकडे फिरणारी सममितीय वस्तू असल्याने त्याचा एक चतुर्थांश भाग आपण काढून टाकू आणि उर्वरित भाग अर्ध्या विभागाने दर्शवू. उदाहरणादाखल आपण ते पाहूया. आपल्याकडे ही वस्तू आहे, ही वर्तुळाकार सममिती आहे. आता जर मला खरोखर प्रतिनिधित्व करायचे असेल तर मला फक्त हा आणि हा सर्व भाग हॅच करावा लागेल. ही कॅमेऱ्याची लेन्स आहे खरे तर त्याच कॅमेऱ्यासाठी मी त्या च्या एक चतुर्थांश भागाला हॅच्ड रेषेने दाखवू शकतो. यामुळे देखील उद्देश साध्य होतो. अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण करणार असू तर आपण त्याला अर्ध्या विभागीय गोष्टी म्हणतो. उदाहरणार्थ आपण दुसरी वस्तू निवडूया. तर आपल्याकडे या वस्तूसाठी या दिशेत सममिती आहे. तर आता मी हा भाग काढू शकतो आणि हा भाग काढून टाकू शकतो आणि हा भाग ठेवू शकतो. तो कसा दिसतो हे कल्पना करायचा प्रयत्न करतो. तर जर हे कट समतल असेल, हा भाग ठेवा. हा कट समतल आहे, तो भाग राखून ठेवा. तर माझे समतल प्रत्यक्षात त्या मार्गाने जाते. एल कोन एल कोन समतलाप्रमाणे मला खरोखर एक तुकडा करावा लागेल आणि हा भाग काढून टाकायचा आहे आणि तो कसा दिसतो तो तसाच ठेवा. यासाठी आपण अर्धा विभाग वापरतो. जर मी तो भाग दृश्यदृष्ट्या काढून टाकत असेन तर तुमच्याकडे इथे दृश्यमान सामग्री आहे. आपण हा भाग काढला नाही त्यामुळे आपण त्याला हॅचने दाखवले नाही आणि पुन्हा हा भाग काढल्यामुळे आपण त्याला हॅच्ड रेषांनी दाखवले. त्याचप्रमाणे हा भाग आपण काढून टाकला आहे म्हणून आपण तो हॅच केलेल्या रेषांनी दर्शवितो. म्हणून जर आपण शीर्ष दृश्यातून पाहत असाल तर ही वस्तू या वर्तुळाकार छिद्रांसारखी दिसते आणि असेच आहे. ज्या भागावर आपल्याला काढून टाकायचे आहे ते राखून ठेवलेले आहे. म्हणून आपल्याकडे या समतलाची माहिती असण्याचे कारण आहे जे आणि आपल्याला ते या दिशेने देखील काढून टाकायचे आहे. त्यामुळे ते जाते आणि त्यामुळे अर्ध्या विभागीय दृश्यामध्ये काढून टाका. जर तो पूर्ण विभाग असेल तर ते सर्व तिथे जाईल. आपल्याला ते आवश्यक नाही. तर आपल्याला जे काही मिळाले आहे तो हा भाग वस्तूच्या अधिक माहितीचे प्रतिनिधित्व करेल. येथे अधिक माहिती म्हणजे आपण खरोखर ते छिद्र पाहू शकतो. ते छिद्र तिथे नसेल आणि हा भाग अर्धा समान सामग्रीप्रमाणे आहे म्हणून देखील आपल्याला हॅचिंग दाखवण्याची आवश्यकता नाही. तर मी या वस्तूला दृश्यमान करीत असल्यास हा भाग जिथे हॅच केलेला आहे आपल्याकडे हॅच्ड रेषा आहेत. कारण हे छिद्र असल्यामुळे आपल्याकडे तिथे ते बोअर आहे आणि एक अक्षरेषा आहे जी त्या
मधून जाते, कारण हे अर्धे विभागीय प्रतिनिधित्व आहे या वस्तूचे. आपण जे काही कापत आहोत ते नकाशा तयार करतो. उर्वरित कट विभाग तुमच्या कट विभागासाठी तुम्ही केवळ तिथून पाहण्याच्या स्थितीत असाल. तर या आणि या दरम्यान एक अंतर आहे, त्यामुळे आपल्याकडे जे काही त्या कट विभाग आहे ते आपण तेथे पाहू शकतो. आणि पांढरी रिक्त जागा, ती पांढरी रिक्त जागा आहे, ती सामग्री येथूनच काढली जाते, मध्यवर्ती रेषेमधूनच नाही. म्हणून मध्य रेषेतून तुमच्याकडे खालच्या मागच्या बाजूला असलेली वस्तू आहे जी कोणत्याही कट दृश्यांशिवाय सामग्रीप्रमाणे बाहेर येते. अशा प्रकारच्या वस्तू किंवा दृश्याला आपण अर्धे विभागीय दृश्य म्हणतो. हे संपूर्ण वस्तूला सुलभ करते. आपल्याला खरोखर या साठी दाखवण्याची गरज नाही, ते या बाजूला देखील सममितीय असेल तर हे देखील छिद्र आहे. हे सर्व वस्तूचा सममितीय प्रकार आहे. डावी उजवीकडे सममितीय आहे असे सांगून कोणाशीही संवाद साधण्याचा हा सोपा मार्ग आहे. आपल्याकडे आहेत आणि फक्त हा भाग दाखवणे पुरेसे आहे. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आपण या अर्ध्या वर कोणत्याही लपलेली रेषा दर्शवू नये. अर्ध्याला विभागणारी एक मध्य रेषा असायला हवी आणि बाणाची दिशा तुमचा ठेवलेला भाग दर्शवते. आता आपण आणखी एक वस्तू निवडूया. आपल्याकडे येथे ही सममितीय वस्तू आहे आणि आपण हा भाग टिकवून ठेवू इच्छित आहोत. हा भाग काढायचा आहे. जर मी त्याला काढून टाकले तर आमच्याकडे हे साहित्य आहे, सामग्री आहे, जेणेकरून आपल्याकडे असलेले साहित्य आहे ते या हॅच्ड रेषा आहेत आणि त्या सर्व तिथे विस्तारतात आणि त्या सर्व तिथे विस्तारतात, म्हणून आपण त्याला हॅच्ड रेषा म्हणून दर्शवित आहोत. आता यावर नकाशा केला आहे, ज्यामुळे तुमच्याकडे मध्यरेषा असणार आहे आणि ही सामग्री प्रक्षेपित केली जाईल, म्हणून आपल्याकडे लपलेल्या रेषा असणार नाहीत आणि या गोल दिशेने ते सममितीय आहे. आता आपण दुसरे दृश्य पाहूया, ज्याला आपण एका स्थानावर विभागीय समतल असण्याऐवजी ऑफसेट विभाग म्हणतो. जर आपल्याकडे वस्तूमधून अनेक समतल जात असतील ज्यामुळे त्या मशीन घटकाच्या अंतर्गत भागांचे प्रतिनिधित्व होते, तर आपण हे ऑफसेट विभाग घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे हा कंस आहे, मला समतल त्या दिशेने आलेले पुन्हा त्याच वस्तूतून जायला हवे आहे. पुन्हा येणाऱ्या व जाणाऱ्या प्रकारचे हे विभाग जर मला हवे असेल तर अशा स्थितीत जर मी त्या दिशेने बाणांचे प्रतिनिधित्व केले तर याचा अर्थ असा आहे की त्याला राखून ठेवा. हा भाग काढून टाका. आपण सममितीय मार्गाने कट विभागीय दृश्यमान करू. जर आपण शीर्षदृश्याने पाहत असू तर हा भाग ठेवा. हा काढा, म्हणजे सममितीय स्तरावर. तर आपल्याला हा निळसर रंग काढून टाकायचा आहे आणि निळा रंग ठेवायचा आहे. जर आपण ते केले तर आपण कट विभागीय दृश्य, ऑफसेट कट विभागीय दृश्य पाहू, कारण यामधून समतल जात आहे. तर हा भाग भौतिक घटक मानला जातो आणि हे अंदाजित दृश्य आहेत, म्हणून आपल्याला त्या दिशेने त्याची कल्पना करावी लागेल.
तर हे सर्व भाग प्रक्षेपित केले जातील जेव्हा आपल्याकडे त्या प्रकारचे प्रक्षेपण असेल। आपण तिथे कोणतीही साहित्य काढले नाही म्हणून कोणतीही साहित्य काढून टाकली जाणार नाही। हे बोअर प्रमाणे आहे आणि या भागात आपल्याकडे सामग्री आहे, या भागात आपल्याकडे सामग्री असेल। आता पुन्हा आपल्याकडे तिथून जाणारे छिद्र असेल म्हणून आपल्याकडे या निरंतर रेषा साहित्य आहे। म्हणून सामग्री पुन्हा अस्तित्वात आहे, ती पुन्हा हे येथे येते। सामग्री काढली जात नाही म्हणून साहित्य काढले जात नाही म्हणून प्रक्षेपण दृश्य आपल्याला खरोखर त्या वस्तूवर पाहायची आहेत। आता माझ्याकडे हे मशीन घटक असल्यास तुम्ही वेगवेगळ्या समतलामध्ये ऑफसेट विभागाचा अंदाज लावू शकता का? उदाहरणार्थ मला असे काहीतरी घ्यायचे जे पुन्हा पास होईल। जर तसे असेल ते कसे दिसते? जर माझ्याकडे पास सारखे असे काहीतरी आहे जे त्या दिशेने येते, तो आणि तो भाग ठेवा आणि तो कसा दिसतो ते काढून टाका। जर माझ्याकडे तिथे समतल असेल तर त्यामधून जा आणि पुन्हा त्यामधून जात असेल तर त्या ऑफसेट विभागाचा अंदाज घ्या। उदाहरणार्थ जर आपण वेगवेगळ्या समतलामध्ये अर्ध्या विभागात घेत असलो तर उदाहरणार्थ मला एक विभाग पास करायचे असेल तर ते असे जाते म्हणून या छिद्रातून पुढे जावे लागेल, पुन्हा त्या दिशेने यावे, पुन्हा त्या छिद्रातून जावे लागेल आणि मला हे समतल खरोखर अशा एखाद्यासारखे दिसणारे हवे आहे। दुसरे, मला त्या मधून पास करायचे आहे, त्या दिशेने येऊन पुन्हा त्या बी मधून जायला हवे आहे। त्याचप्रमाणे मला एक विभाग अशा प्रकारे पास करायचा आहे, तो कसा जातो, सी मधून कसे जाते हे विभागीय दृश्य आहेत। मला खरोखर हे काढायचे आहे, तर आपण विभाग ए वर उपाय पाहू। जर मी ते निवडत असेन तर त्याचे प्रतिनिधित्व करत असेन तर जेव्हा हॅचिंग होईल तेव्हा आपल्याकडे हे भौतिक भाग असतील आणि ज्या ठिकाणी मोठे भाग आहेत तिथे आपण कोणतीही सामग्री काढलेली नाही, तो भाग रिक्त ठेवला जाईल। त्याचप्रमाणे विभाग बी जर आपल्याकडे असेल तर ते या च्या माध्यमातून कसे दिसते तर हे दर्शवते आणि हे त्या विभाग सी चे प्रतिनिधित्व करते। हा विभाग आपल्याला पाहिजे आहे। खाली असे एक छिद्र आहे, त्याच्या खाली एक छिद्र आहे आणि आपल्याकडे फटीसारखे काहीतरी आहे जे खाली जात आहे। आमच्याकडे ते आहे आणि आमच्याकडे हे छिद्र आहे जे आम्ही त्या मार्गाने दाखवणार आहोत। म्हणून जेव्हा आपण खरोखर त्या दिशेने पाहत असतो तेव्हा विभाग खरोखर दिसतात। आता आपण फिरवलेल्या विभागा कडे पाहूया। उदाहरणार्थ जर माझ्याकडे दोन साहित्य आहेत, कदाचित हे एक लोलक प्रकारचे आहे जे
झोके घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत। आता आपल्याला त्या मधून जाणारा एक विभाग हवा आहे आणि त्या मार्गाने जाऊ इच्छित आहे, तर त्या समतलासोबत तुकडे करा। त्या तुकड्यांना त्या समतलातून काढून टाका आणि याला ठेवा। आणि जेव्हा आपल्याकडे अशी वस्तू असते तेव्हा आपण ही सामग्री कापतो, म्हणून तिला हॅच्ड रेषांनी दाखवतो। आता ही वस्तू आम्ही काढून टाकतो, परंतु आम्हाला खरोखर ते प्रक्षेपण समतलावर पाहायला आवडेल, त्यामुळे आपण हे करणार आहोत की ही संपूर्ण सामग्री काढल्यानंतर आपण त्यास फिरवतो, कारण आपल्याला या दिशेने पूर्ण दृश्याप्रमाणे काहीतरी पाहायला आवडेल। जर मी थेट बाजूच्या दृश्याने पाहत असेन तर ते या भागापर्यंत असेल, आपण पाहण्याच्या स्थितीत असू, परंतु ते किती मोठे किंवा किती लांब आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळणार नाही। त्या उद्देशासाठी आपण काय करतो हे जाणून घेतो की हे विभागा फिरते आहेत, आपण या वस्तू खाली फिरवतो, तो भाग त्यास दर्शवा। तर जर तुम्हाला या प्रक्षेपण रेषा दिसत असतील तर त्या रेषेचे कोणताही भाग फिरवल्यावर हा भाग त्या रेषेशी एकरूप होत असेल तर त्यासोबत कोणताही भाग जुळतो, यावरून आपल्याकडे काही अर्थ असणार आहे। त्या मार्गाने अंदाज करण्याऐवजी त्या वस्तूची खरी माहिती काय आहे, म्हणजे आपण खरोखर ड्रिल केलेल्या छिद्राचा आकार आणि आतील इतर तपशील पाहण्याच्या स्थितीत असू शकतो। जर आपल्याकडे अशा प्रकारच्या वस्तू असतील तर आपण फिरणारे विभाग असं म्हणू। तर आजच्या वर्गात आपण पूर्ण विभाग माहिती, अर्धा विभाग, ऑफसेट विभाग आणि फिरणाऱ्या विभागाबद्दल शिकलो आहोत। पुढच्या वर्गात आपण रिब्स आणि वेब विभाग, संरेखित केलेले विभाग, तुटलेले, काढलेले आणि मशीन घटकांबद्दल शिकूया। खूप धन्यवाद।